अल्ट्रा ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने आणि सानपाडा केमिस्ट ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महारक्तदान शिबिराचे हे 4थे वर्ष असून अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले। कळंबोली येथील जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अल्ट्रा कंपनीच्या आवारात सदर महारक्तदान शिबिर संपन्न झाले। यावेळी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवळी, टोटल ऑइल सप्लाय चेनचे उपाध्यक्ष राजू कदम, जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन रमेश तरडे, सानपाडा केमिस्ट ब्लड बँकेचे सेक्रेटरी सुनील छाजेड, जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटचे सदस्य स्वप्नील गुप्ते, सानपाडा ब्लड बँक सदस्य नंदकिशोर बहाळकर, कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री राऊत, कामोठे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रभाकर गोवारी आदी मान्यवर उपस्थित होते। अल्ट्रा ग्रुप ऑफ कंपनीचे CEO सिद्धेश सावंत यांनी सर्व पाहुण्यांचे यावेळी स्वागत केले। शिबिर यशस्वी करण्यासाठी अल्ट्रा कंपनीचे सिनियर परचेस ऑफिसर सुनील येवले, HR मॅनेजर प्रकाश पाटील तसेच इतर अनेकांनी विशेष मेहनत घेतली। अल्ट्रा कंपनीने जे रक्तदान इथे आयोजित केलेलं आहे, खरंच हा एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। अल्ट्रा कंपनीचे सिद्धेश सर यांनी जो उपक्रम राबवला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। सर्वप्रथम म्हणजे हे हा आमचा 4था वर्ष आहे जिथे आम्ही रक्तदान शिबिर हे आम्ही आयोजित केलेलं आहे केमिस्ट ब्लड सेंटर सानपाडा थ्रू। हा 4था वर्ष झाला आणि ह्या वर्षी मी यांना हे पण सांगितलंय की पुढच्या वर्षीपासून एकच्या ऐवजी आम्ही 2 वेळा हे शिबिर घेऊ, हे मी त्यांना आश्वासन ह्याच्यातून दिलेलं आहे। या वर्षी गेल्या वर्षीपर्यंत आम्ही 120 हे मॅक्सिमम एवढे ब्लड डोनर्स आम्ही सक्सेसफुली केले होते। तर ह्या वर्षी आमचा टार्गेट आहे ऍटलीस्ट आम्ही 200 जण तरी ब्लड डोनर्स आम्ही त्यांना मिळवून देऊ आणि सक्सेसफुली हे इनिशिएटिव्ह आम्ही इम्प्लिमेंट करू, हाच यावेळीचा एक मेन उद्देश आहे। ब्लड डोनेशन हे गरजेचं आहे, ह्याचे काय फायदे आहेत हे सांगायची मला वाटतं काय गरज नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे। पण ती जी भीती आहे ती पण एक काढायची जी आहे ते पण आम्ही इकडनं ह्या ब्लड डोनेशन ड्राईव्ह थ्रू एक इनिशिएटिव्ह जो आहे तो आम्हाला सक्सेसफुली ह्या ड्राईव्ह थ्रू आम्हाला करायचं होतं। तर पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा जी भीती होती आणि आज हे 4थं वर्ष आहे, तर आता आपणच आपले हे कामगार वगैरे आहे ते स्वतःहून येत आहेत, स्वतःहून आम्हाला सांगतात की ते स्वतः ब्लड डोनेशन करतील म्हणून। आणि त्याचप्रमाणे आधीचा सुरुवातीला जे आम्ही करत होतो अवेअरनेस क्रिएशन जे करत होतो आणि आज जे आम्ही करतोय त्यात बराचसा फरक आम्हाला दिसण्यात आलेला आहे।
कारण की आमचे जे कामगार, आमचे जे एम्प्लॉईज, मॅनेजर सगळे त्यांनी जो स्वतःहून जे पुढे आलेले आहेत आणि जो 200चा फिगर मी म्हणतोय हे त्याचमुळे आम्ही अचीव करू शकणार आहोत. रक्तदान शिबिर हे आमचं चौथ्यांदा 20+ आकडा गाठलेला होता आणि या वर्षी आमचं उद्दिष्ट आहे की 200 तरी पूर्ण करावं. त्या निमित्ताने आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि जे प्रत्येक वर्षी जसा अनुभव येत होता की रक्तदान अवेअरनेस जो क्रिएट करावा लागायचा तो यावर्षी फारसा नाहीये. कारण बऱ्याच लोकांना त्याचा अवेअरनेस आलेला आहे, रक्तदानाचे फायदे कळलेले आहेत, रक्तदान केल्याने काही नुकसान होत नाही हेही कळलेलं आहे. त्यामुळे स्वतःहून लोक उत्स्फूर्तपणे येऊन नाव नोंदणी करतात आणि रजिस्ट्रेशन करून रक्तदानाला सामोरे येतात. त्यामुळे तो आकडा आम्हाला सहजगत्या पार करू असं वाटतंय. रक्तदान हे खरोखर श्रेष्ठ दान आहे. मी स्वतः 53 वेळेस केलेलं आहे. मागच्या आठवड्यात तुम्ही स्वतःच तिथे होतात रक्तदानाच्या इथे, खानदेश रहिवासी संघाच्या इथे, तिथे सुद्धा आपण रक्तदान केलेलं होतं. तर असे बरेचसे उपक्रम जे आहेत ते आमची कंपनी राबवत असते आणि आजचं रक्तदान हे 4थ्या वर्षातलं 8वं रक्तदान आहे आमचं. शिवम तेरडे, मी जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट मध्येच राहतो आणि मी फर्स्ट टाइम ब्लड डोनेट करतो. म्हणजे पप्पांनी पण सांगितलं की असं असं आपलं रक्त एकदम म्हणजे थिन होण्यासाठी आपण ब्लड डोनेट करू शकतो. करा, चांगलं आहे, आपल्या ह्याच्यासाठी चांगलं असतं आणि एक आपण सांगू शकतो ना की आम्ही ब्लड डोनेट केलंय असं.